जय श्रीराम मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त हिंदू संस्कृती जोपासणाऱ्या, हिंदुत्ववादी राहणाऱ्या आणि हिंदुत्वासाठी जगणाऱ्या सर्वांसाठी आहे। आपण काही व्हिडिओज पाहणार आहोत जे की सुषमा अंधारे यांचे आहेत। त्या पूर्वीपासूनच हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतात, पण त्यांची काळानुसार बदलती भूमिका आपण पाहणार आहोत। तर आपण पहिला व्हिडिओ त्यांचा पाहणार आहोत की जो की पूर्णपणे हिंदुत्वाच्या विरोधात आहे। चला तर पाहूया। मग राम आणि कृष्ण हे थोतांड आहे। मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं। काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला। समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले, तुमच्या घरात एखादी कुणी म्हातारी आजी आजोबा आहे, मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो, आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीता सारखा जोडा जन्माला जाऊ दे, तर मी आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही। 7 महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो, असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल। बरं, विशेष रामायण बघणारे, ऐकणारे, सांगणारे, रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही की रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की 14 वर्ष सीता तिकडे एकटी होती, परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का? रामराव, काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस? अहो रामराव, 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की? मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, रामराव कुछ हुआ की नहीं? मित्रांनो, बघितला कशा पद्धतीने हिंदू धर्माच्या विरोधात ती बोलत आहे। पहा, आपला धर्म आपण जोपासतो, पण इतरांना मात्र त्रास होतो। असेच काही व्हिडिओ आम्ही पुन्हा तुम्हाला दाखवणार आहोत। ज्यावेळेस सुषमा अंधारे राष्ट्रवादीमध्ये जातात त्यावेळेस त्या काय भूमिका घेतात हेही तुम्ही नक्की बघा। साहब को बताना पड़ेगा, जो हिरवे भगवे इस तरह की जो मजहबी जंग छिड़ाने की कोशिश कर रहे हैं, उनको जरा सेक्युलरिज्म की बात बतानी पड़ेगी। आणि सांगावं लागेल उद्धव ठाकरे आणि त्यांच्या तमाम प्याद्यांना की साहेब, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा म्हणणं सोडून द्या। उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पुंगी और भगाओ लुंगी, वही बजाओ पुंगी और भगाओ लुंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं। यहाँ पर का जो उम्मीदवार है वो बीजेपी की साझेदारी करने वाला शिवसेना का उम्मीदवार है। अब सेना के बारे में हम क्या बोले भैया, वो तो अपनी आइडियोलॉजी खुद ही कॉन्ट्राडिक्ट करते रहते हैं। क्योंकि मैंने सुना था कि जब सेना नए सिरे से शुरू हो रही थी तो मुंबई के अंदर शिवसेना के सरसेनापति बाला साहब बोल रहे थे कि मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे, इथल्या मराठी माणसावर अन्याय मी होऊ देणार नाही, मी इथे कुठल्याही गुज्जू आणि उडप्यांचे अतिक्रमण होऊ देणार नाही, मी मराठी भाषेचा फार मोठा चहेता आहे। अब उन्हीं के पोते आदित्य ठाकरे वो वर्ली से खड़े हैं और उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पुंगी और भगाओ लुंगी, वही बजाओ पुंगी और भगाओ लुंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं और वनक्कम परली कह रहे हैं। क्या इस पर सोचना पड़ेगा?
जहरीली बात ये शिवसेना रख रही थी, वही शिवसेना अगर आज दीपाली सैयद जी को यहाँ टिकट देती है तो अब लेव जिहाद की फिलोसॉफी कहाँ गई उनकी? वारे वाह भैया, तुम करो तो तुम करो तो रासलीला और हम करे तो कैरेक्टर ढीला। वारे वाह, पाहिलं तुम्ही, या बाई ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये होत्या त्यावेळेस हिंदुत्वच नव्हे तर शिवसेनेलाही किती बोलत होत्या. मग आज काय बदललं आहे की या बाई शिवसेनेच्या भूमिकेवर ठाम राहिला. चला तर पाहूयात आपण पुढचा व्हिडिओ. उद्धव ठाकरे बोंबा मारतायत की दही अंडे आम्ही साजरी करणारच. अरे कर की एकदा काय 100 वेळा कर. फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दही अंडी. चला तर मित्रांनो, हाही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला आहे. पण या बाई एवढ्या वेळच नाही थांबल्या. या बाई शिवसेनेत आल्या आणि पूर्ण शिवसेनाच बदलून टाकली. जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या भाषण शैलीमध्ये बोलत होते, हिने उद्धव साहेबाला त्यांच्या विरोधातच उभं केलं. तर तेही आपण व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला पुढचा व्हिडिओ पाहूया. येणारा मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. सन्माननीय उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडले कारण ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली आणि म्हणून हिंदुत्व सोडलंय. अरे बापरे, मराठा बांधवांवर बी सुषमा अंधारे एवढ्या भडकल्या, एवढा मराठ्यांचा तिरस्कार. अरे मराठा हा पूर्वीपासून श्रीमंत आहे, राजा महाराजाच्या काळापासून श्रीमंत आहे. काही भाग दुर्मिळ आहे आणि ती स्थिती बदलत गेलेली आहे. होते ना, त्यावेळेस मराठ्यांकडे तेवढा पैसा होता, सगळं होतं. पण ज्या वेळेस पार्टिशन पडत गेले, वाटण्या होत गेल्या, त्यावेळेस आता 1 एकर 2 एकर वर मराठा समाज आलेला आहे. आता त्याला खरी आरक्षणाची गरज आहे. तुम्ही काय म्हणता की आमचं हे, आमचं ते, आमचं ते. अरे आहेत आमच्या काही लोकांचे, पण ते प्रस्थापित आहेत, राजकारणात सक्रिय, त्यांच्याकडे गडगडीची संपत्ती आहे. पण मराठा समाजामध्ये ही काही जो समाज आहे तो आजही उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, चांगल्या नोकऱ्या करू शकत नाही. त्यासाठी आरक्षण पाहिजे. पण या बाई काय बोलल्या तेही आपण थोडं ऐकूया. सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाचे झाले? मराठ्यांचे. उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, आमदार मराठ्यांचे, खासदार मराठ्यांचे, साखर कारखाने कुणाचे? मराठ्यांचे. दूध डेअरी कुणाची? मराठ्यांची. ऑइल मिल कुणाची? मराठ्यांची. पेपर मिल कुणाची? मराठ्यांची. बागायत समिती कुणाच्या? मराठ्यांच्या. शाळा कॉलेजेस कुणाचे? मराठ्यांचे. जिल्हा परिषदा कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. पंचायत समित्या कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. महापालिका कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या. मग आरक्षण कुणाला मागताय? का नाटक चाललंय आरक्षणाचं? अरे जर सत्तेतच तुम्ही आहात तर कुणाला आरक्षण मागताय तुम्ही? आम्ही काय डोक्याला गोड तेल लावलंय का धोत्रावर इन करतोय? कळत नाहीये का काय चाललंय ते? काय चाललं होतं? अरे कालपर्यंत तर तुमची नाटकं चाललेली होती. पण मग आर्थिक मागासलेपणा असं ज्या वेळेला म्हटलं जाते, तुम्ही एकीकडे आर्थिक मागासलेपणा म्हणताय, दुसरीकडे आम्ही पाटील आहोत, आमचीच लायकी आहे, तुम्ही आमच्या हाताखाली काम केलं पाहिजे. हे काय स्टेटमेंट आहे? एकीकडे बाबा आम्ही गरजवंत आहोत, आमची लेकरं उपाशी मरतायत, आमची तेवढी कुवत नाहीये, क्षमता नाहीये, असं म्हणतानाच 100 JCBमधून जर फुलांची उधळण होत असेल तर हे कुठेतरी सामाजिक चळवळ म्हणून सुरू झालेला जो आंदोलनाचा जो लढा होता तो पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट कडे जात आहे का, असं वाटतं, जे चुकीचं आहे. ओबीसीला जो आता कोटा आहे त्या कोट्यातून आणखीन काहीतरी वाटेकरी करणं
ते ओबीसीतल्या गरीब लोकांचा सुद्धा एक प्रकारे अन्याय होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते एकदम दुर्लक्ष करण्यासारखं नाही. त्याला पर्याय हा आहे की आज जो 50%ची अट आहे त्या 50%मध्ये आणखीन 15-16% ॲडिशनल करण्याच्या संबंधीची दुरुस्ती पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने करून घेतली तर हे प्रश्न सुटू शकतात. पाहूया. की जे काही निवडणूक हाती करतात, जी काही त्यांची मागणी असेल त्या मागणीची पूर्तता केली पाहिजे. आणि ती करत असताना दुसऱ्याच्या कुणाच्या ताटातलं काही आपल्याला काढून घ्यायचं नाही. त्याच्या ताटाचं आहे ते तिथंच राहिलं पाहिजे. मित्रांनो, म्हणतात ना संगतीचा गुण कसा वाढत जातो. एक दारू पिणाऱ्या मित्रासोबत जर एक सज्जन मित्र रोज जात असेल तर तो दारू पिणारा कधीच सज्जन होऊ शकत नाही, पण सज्जन दारू पिणारा होऊ शकतो. आपण असाही एक गमतीशीर व्हिडिओ पाहणार आहोत जे की या निवडणुकीमध्ये गमतीशीर पाहणार आहोत की जो या महाराष्ट्रामध्ये जो पक्ष हिंदुत्ववादी विचाराचा होता कशा पद्धतीने त्याची दिशा त्यांच्या पुत्राने बदलली. आपण तीही काही व्हिडिओ पुढे पाहणार आहोत. चला तर मग. माननीय राहुलजी, आदरणीय पवार साहेब, आदरणीय खरगे साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं लढत होता. अनेक अतिरेकी त्यांनी मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवरती म्हणून निघाला, घरी जायला निघाला, त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला, हाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं? त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी लढला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. मित्रांनो, एकंदरीत हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतंय की यांची दिशा हिंदुत्वाच्या विरुद्ध दिशेने आहे. मग ज्या वेळेस आपण हिंदुत्व करतो आणि अशा हरामखोर लोकांना पुढं करतो, तिथंच आपलं हिंदुत्व कमकुवत होत जातंय. मग मी म्हणतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. अशा काही गोष्टी आहेत. शरद पवार छत्रपती शिवरायांचा सुद्धा तिरस्कार करतात. तोही व्हिडिओ आपण दाखवणार आहोत. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणाने अभ्यास करून वाचला तर छत्रपती यांची उपाधी शिवछत्रपती हीच होती. छत्रपती सुटी जाणता राजा नव्हता. होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच. हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजे मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलेला आहे. तर आता एक कमेंट तुमच्या प्रतिक्रियाची टाकून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, खरंच सांगायचं, हिंदुत्व आज कोणी मजबूत केलं आणि कोण कमकुवत करत चाललंय हे तुम्ही पहा आणि नीट विचार करून या निवडणुकामध्ये योग्य उमेदवाराला मतदान करा. म्हणजे या देशाचं आणखीनही मजबूतीकरण करायला त्यांना पाठबळ मिळेल आणि या देशाचा विकसित भारत कसा होईल हे नेते ठरवतील. जय श्रीराम.